प्रियानो, आजची बुधवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. देवाने आपल्याला आतापर्यंत सुरक्षित आशीर्वादित ठेवलेलं आहे, त्यासाठी आपण प्रभूचे आपण धन्यवाद करतोय. प्रियानो, आज लॉकडाऊनचा 100th डे आहे, 100 डे, आणि अनलॉकडाऊनचा 31st डे आहे. प्रियानो, टर्न टू मी ओ लॉर्ड अँड डिलिव्हर मी, सेव्ह मी बिकॉज ऑफ युअर अनफेलिंग लव. नो वन रिमेंबर्स यू वेन दे आर डेड, नो वन प्रेझेस यू फ्रॉम द ग्रेव. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, प्रभू, आम्ही यावेळेस प्रभू तुझ्या हातामध्ये आम्ही स्वतःला सुबृत करतोय. प्रभू तुझ्या वचनवर मनन करत असताना पवित्र आत्माची सहाय तू आम्हाला पाठव, आणि प्रभू तुझ्या वचनापासून प्रभू आम्हाला नवीन गोष्ट शिकव. प्रभू नवीन विचार तू आमच्याला जवळ तू प्रदर्शन कर अशी विनंती करतो. प्रभू सर्व काही मान महिमा आणि गौरव देतो, तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, बायबल स्टडीसाठी हिब्री लोकांस पत्र त्याचा 8वा अध्याय आणि 1 ते 13 वचन. लेटर टू द हिब्रूज चॅप्टर 8 वर्स 1 to वर्स 13. पूर्ण आपण भागच घेणार आहोत. मी तुमच्यासाठी इंग्लिशमध्ये मी पटकन वाचून दाखवतो. The point of what we are saying is this: we do have such high priest who is set at the right hand of the throne of the majesty in heaven, and who serves in the sanctuary, the true tabernacle set up by the Lord, not by man. Every high priest is appointed of both gifts and sacrifices, and so it was necessary for this one also to have something to offer. If we were an earth, he would not be a priest, for there are already men and offer gifts prescribed by the law. They serve at the sanctuary, that is the copy and a shadow of what is in heaven. This is why Moses was warned when he was about to build the tabernacle. See to it that you make everything according to the pattern shown to you on the mountain. But the ministry Jesus had received is superior to theirs, as the covenant of which he is a mediator is superior to the old one, and is founded on the better promises. For if there has been nothing wrong with what was the first covenant, no place would have been sought for another. But God found fault with the people and said, the time is coming, declares the Lord, when I will make a covenant, new covenant, with the house of Israel and with the house of Judah. It will not be like the covenant I made with their forefathers, when I took them by the hand to lead them out of Egypt, because they did not remain faithful to my covenant, and I turned away from them, declares the Lord. This is the covenant I will make with the house of Israel. After the time, declares the Lord, I put my laws in their minds and write them on their heads. I will be their God, and they will be my people. No longer will a man teach his neighbor or a man his brother, saying, know the Lord, because they will know me, from the least of them to the greatest, for I will forgive their wickedness. I will remember their sins no more, by calling this covenant new. He has made the first one absolute, and what is absolute and aging will soon disappear. परंतु या भागामध्ये हिब्री लोकांस पत्र याचा लेखक प्रभू येशू ख्रिस्त हे ओरिजिनल किंवा ॲक्च्युअल महान याजक आहे, याजक आहे, हाय प्रिस्ट आहे, असं त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला एक पिक्चर त्यांना करायचं आहे. आणि ते मालकी झेडेकच्या ऑर्डरमध्ये ते महायाजक आहे प्रभू येशू ख्रिस्त, ते दर्शन करत आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त हे महायाजक नेहमी राहणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जे प्रमुख याजक आहे त्यांचा किंवा स्टार्ट नव्हतं किंवा एंड नव्हतं. इट वॉज जीसस डिड नॉट हॅव एनी बिगिनिंग, इज नीदर हॅविंग एनी एंड.
आणि देवाने ते शपथ देऊन प्रभू येशू ख्रिस्ताला प्रमुख याजक बनवलेला आहे प्रियानो. आणि प्रियानो, आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडेच्या हाताकडे बसलेले आहे, स्वर्गामध्ये ते विराजमान झालेले आहे. आणि हे त्यांच्या स्वर्गीय वैभव प्रभू येशू ख्रिस्ताचं होतं. तरी आपण बघतो की ते आपल्यासाठी एक अर्पण केलेले कोकरे झालेले आहे, द सॅक्रिफिशियल लॅम्ब फॉर यू अँड मी. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण वेगळं प्रकारचं प्रमुख याजकचं दर्शन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला होतो. आणि ते प्रभू येशू ख्रिस्त ते राजकीय वैभव होतं त्यांच्याकडे, तरी ते वैभव सोडून त्याला न आठवण करत असताना ते लोकांमध्ये राहिले. लोकांच्या परेशानी त्यांनी सहन केलेल्या आहे आणि लोकांना त्रासामधून बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकारची सेवा प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे प्रियानो. आणि म्हणून आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त हे एक आपला मध्ये एक ॲक्सेस झालेलं आहे. ही इज बिकम द ॲक्सेस पॉईंट, की जेव्हा आपण स्वर्गीय पिताबरोबर आपला संपर्क आपला झालेला आहे मनुष्य लोकांचा. आणि जे एक ब्रिजचं कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने मानव लोकांमध्ये आणि देवामध्ये केलेलं आहे. आणि जेणेकरून आपण जे सुप्रीम गॉड आहे, ऑलमायटी गॉड, त्यांना आपण रीच करू शकतो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. आणि हे विचार हिब्री लोकांस पत्रचा लेखक याला तुमच्या समोर सांगायचं आहे. प्रियानो, पुढे एक विचार, ग्रीक विचार आहे, एक थॉट आहे, एक काय आयडिया आहे, ते आपल्यासमोर सादर करत आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की शॅडो, इथे शॅडो शब्दाचा उपयोग केलेला आहे. म्हणजे त्यांना असं सांगायचं, त्या काळामध्ये ते लोक बोलत होते जे स्वर्गामध्ये जे 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 वस्तू आहे, जे जागा आहे, तसंच काहीतरी त्याच्या रेप्लिका, त्याच्या काही कॉपी आपल्याला या पृथ्वीवर दिसत आहे प्रियानो. आणि त्याचं एक उदाहरण आपल्याला जुना काळामधून किंवा ग्रीक विचाराकडून आपल्याला प्राप्त होत आहे. आणि ते बोलतात की स्वर्गामध्ये सिंहासन आहे देवाचा, स्वर्गीय देवाचा सिंहासन आहे. आणि ते त्याच्या आपण शॅडो बघतो की त्याच्या प्रतिमा आपण पृथ्वीवर ते चेअर्स आहे, खुर्च्या आहे आणि त्याचा उपयोग करतो. पण ओरिजिनल जे वस्तू आहे ते प्रभू देवाचा सिंहासन, द थ्रोन ऑफ गॉड ऑलमायटी, अँड इट इज अ रेप्लिका. या पृथ्वीवर जे खुर्च्या आहे ते त्यांच्या प्रतिरूप आहे किंवा त्याचे कॉपीज आहे प्रियानो. हे विचार त्यांना मान्य करायचं होतं. पुढे सांगत आहे की या पृथ्वीवर मोशेने प्रभूच्या टेबलनेकर किंवा मंडप, प्रार्थनाचा मंडप तो बांधणार होता. तेव्हा देवाने त्याला सांगितलं की जे माउंटनवर जे तुला दर्शन दिलेलं आहे, जे स्वर्गामध्ये जे मंदिर आहे त्याच्या रूपाप्रमाणे एक्झॅक्टली त्या प्रकारे त्याच्या मंडप किंवा टेबलनेकरचा बांधकाम करावा. आणि पृथ्वीवरची मंडळी, पृथ्वीवरच्या मंदिर हे एक 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 त्याच्या एक कॉपी आहे, एक शॅडो आहे असं त्याला बोलायचं आहे. परंतु ओरिजिनल जे मंदिर आहे की लोक आहे ते स्वर्गामधली लोक आहे. आणि आपण त्या मंदिरामध्ये आपण प्रभूची महिमा करतो आणि ते स्वर्गमध्ये देवदूत देवाची महिमा करतात. आणि जे लोकांची आत्मा आहे तिथे देवाची महिमा करत आहे प्रियानो. ते त्याला सांगायचं आहे प्रियानो. ग्रीक वर्ड आहे प्रियानो स्किया. स्किया म्हणजे शॅडो. आणि मी आधीच तुम्हाला सांगितलं की हे जे पृथ्वीवर जे जीवन आहे, वस्तू आहे, हे सर्व स्वर्गामध्ये जे वस्तू आहे त्याची कॉपी आहे. पण ओरिजिनल ते आपल्याला स्वर्गमध्ये प्राप्त होत आहे. आणि दुसरा शब्दाचा उपयोग केला ग्रीक शब्द ते मेसाइटिस. मेसाइटिस म्हणजे मध्यस्थ, मीडिएटर. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आणि देवामध्ये एक मध्यस्थ झालेले आहे प्रियानो. आणि इथे जे पवित्र शास्त्रामध्ये आपण जे वाचन केलेलं आहे की मोशे हे मेसाइटिस हे झालेलं आहे. तो इस्रायल लोक आणि देवामध्ये तो एक मध्यस्थ झालेला आहे, मीडिएटर झालेला आहे. आणि रोममध्ये पण जे इंग्लिश शब्द आहे आर्बिट्री म्हणजे दोन लोकांमध्ये समाधान करणारे जज.
रोमन लोकांनी खूप सारे जजना अपॉइंट केलेलं. ते लोकांच्या डिस्प्यूट ते सॉल्व करत होतं. दोन व्यक्तींमध्ये, दोन भावांमध्ये आणि दोन लोकांमध्ये जे डिस्प्यूट होते ते सॅटल करत होते. ते मध्यस्थ त्या करत होते प्रियानो. आणि तसं तो बोलत आहे की प्रभू येशू ख्रिस्त ते मोठे मीडिएटर आहे प्रियानो. हे पृथ्वीवर किंवा रोमन जे जज आहे त्याच्या पण पेक्षा प्रभू येशू ख्रिस्त ज्ञानाने, पवित्रताने आणि स्वर्गीय वैभवने परिपूर्ण आहे असं या लेखकाला सांगायचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त सर्वात श्रेष्ठ आहे. जीसस क्राइस्ट इज सुपिरियर ऑफ ऑल मीडिएटर्स, ऑफ ऑल जजेस, असं या इब्री लोकांचा लेखकाला इथे प्रभू येशू ख्रिस्ताला चित्रण करायचं आहे. मग थोडक्यात प्रियांनो, सर्व काही मान, महिमा आणि गौरव प्रभू येशू ख्रिस्त एकट्यालाच आपण द्यावा. त्याचं महत्त्व हे हिब्री लोकांचं पत्र याचं लेखक तुम्हाला आणि मला दाखवत आहे प्रियानो. कित्येक वेळेस प्रियानो आपण विसरून जातो की हे आपण जे पृथ्वीवर जे आपलं जीवन आहे ते थोडंच आहे प्रियानो. मे बी 50, 50, 60, 70, 80 वर्षाचं जे आपण जीवन जगायचं आहे ते संपून जाणार आहे. परंतु अनंत काळाचे जीवन हे स्वर्गामध्ये आहे प्रियानो. प्रियानो, सांगायचं तात्पर्य असं आहे या लेखकाला की आपलं जे जीवन आहे हे थोडा जीवन आहे, थोडा समय आहे प्रियानो. त्यानंतरचं अनंत काळच्या जीवन स्वर्गामध्ये आहे प्रियानो. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्त जे आपला मध्यस्थ आहे, जे प्रमुख याजक आहे, जो आपला तारणहार आहे, जो आपल्यासाठी अर्पणलेला कोकरा आहे, हे महत्त्व प्रभू येशू ख्रिस्ताला द्यायचं. प्रियानो, आपण बघतो की किती उपमा प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेले, किती एक वेगवेगळ्या प्रकाराने दृष्टिकोनाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शन या इब्री लोकांचं पत्राचं लेखक तुम्हाला आणि मला करवत आहे प्रियानो. आणि त्या महत्त्व, प्रभू येशू ख्रिस्ताचं महत्त्व तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये असावं, हे आजच्या काळामध्ये, कोविड-19च्या काळामध्ये प्रभूचं वचन तुम्हाला आणि मला सावधता बाळगायला शिकवत आहे प्रियानो. पुढे प्रियानो, तो एक दुसरा भाग त्याच्यामध्ये आपण बघतो की तो बोलतोय हिब्री लोकांचं पत्र याचा लेखक की देवाने एक करार केलेला आहे. आणि ग्रीकचा शब्द आहे डायथेके म्हणजे करार किंवा इंग्लिशमध्ये कव्हेनंट. आणि हे प्रियानो डिटोनॉमी चॅप्टर 4 वर्सेस 23 मध्ये हे सांगत आहे जुन्या करारामध्ये की देवाने इस्रायल लोकांबरोबर करार केलेला आहे. जेव्हा इस्रायल लोकांना मोशेद्वारा 10 आज्ञा प्राप्त झाले, प्रभूचे नियम, द लॉ ऑफ द लॉर्ड, द कमांडमेंट, तेव्हा देवाने त्यांच्याबरोबर करार केलेला आहे प्रियानो. तसंच प्रियानो, आपण नवीन करारामध्ये पण सुद्धा आपण डायथेके हे शब्द आपल्याला दिसायला मिळत आहे, आपल्याला सापडत आहे. आणि ते देवाबरोबर जे लोक समुदाय आहे, नॉट ओन्ली द पीपल ऑफ इस्रायल, फक्त इस्रायल लोकच नव्हे परंतु पृथ्वीचे सर्व लोक बरोबर एक नाता जोडलेला आहे. आणि हे नवीन हे कव्हेनंट आहे किंवा नवीन करार जे प्रभू येशू ख्रिस्ताने स्थापन केलेला करार आहे, हे न्यू कव्हेनंट. आणि इथे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे झालेला आणि याच्या सुद्धा श्रेय तो या लेखक तो प्रभू येशू ख्रिस्ताला देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे नवीन त्यांनी करार आणलेला आहे. जीसस हॅज ब्रॉट इन द न्यू कव्हेनंट फॉर द पीपल ऑफ द वर्ल्ड अँड गॉड. आणि त्याच्या महत्त्वता ते सांगत आहे प्रियानो. आणि प्रियानो, जुना जे नियम होता किंवा करार होता हे त्याच्या शर्त होत्या. जेव्हा ते इस्रायल लोक 10 आज्ञाचं पालन करायचे, जेव्हा ते पाळत नव्हते, वेन दे वर कीपिंग द 10 कमांडमेंट्स अँड दे वर ओबेईंग, तेव्हा हे करार ते अस्तित्वामध्ये यायचं. दिस कव्हेनंट ऑफ गॉड was coming into effect only when the people were obeying the 10 commandments. आणि हे that was a condition. ज्यापर्यंत लोक 10 आज्ञा पाळत नाही त्यापर्यंत ते नवीन करार देवाने केलेला आहे. जे रिश्ता किंवा जे रिलेशन आहे देवाबरोबर स्थापन होऊ शकत नाही. आणि प्रियानो, जेव्हा पण काही हे करार
दोन व्यक्तींमध्ये ते करार करण्यात येत आहे प्रियानो. वेन एव्हर देर इज अ कव्हेनंट बिटवीन टू पर्सन, आणि हे दोघांच्या शर्त असतात आणि दोघांनी हे शर्त त्यांनी मानल्या पाळल्या तेव्हाच ते करार सिद्ध होतं. दोघांपैकी एकाने काहीतरी ते करार मोडला, मग ते पूर्ण ते कव्हेनंट वॉइड व्हायचं, ते झिरो होऊन जायचं, ते कॅन्सल होऊन जायचं प्रियानो. म्हणून त्या कंडिशनवर ज्यापर्यंत लोक पाळत नाही, दोन व्यक्ती पाळत नाही, त्यापर्यंत ते करार पुढे जात नव्हतं प्रियानो. आणि याचा लेखक सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला नवीन करार प्राप्त झालेला आहे. आणि पहिले लोक देवाला घाबरत होते, देव आपल्याला शिक्षा देईल आपण 10 आज्ञा पाळले नाही, आणि त्यांच्या भय होतं त्यांना, आणि ते सतत भयामध्ये राहायचं. प्रभू आपल्याला मारून टाकेल, प्रभू आपल्याला शिक्षा करेल, आणि आपल्या लेकरांना, आपला पूर्ण ते पिढींना श्राप देईल, आणि असं ते लोकांमध्ये दहशत होतं. इंग्लिशमध्ये वर्ड आहे टेरर, आणि आपण मराठीमध्ये शब्दाचा आपला मिनिंग आपल्याला सापडत आहे दहशत. लोकांमध्ये होतं, भय होतं, अखंड भय होतं प्रियानो देवाचं. परंतु प्रियानो आपण बघतो की नवीन जे करार प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे स्थापन झालेलं आहे, हे देवाच्या आज्ञा, त्याच्यामध्ये पण आपल्याला नवीन जे न्यू कव्हेनंट जीजसनी सेट केलेलं आहे ते आपल्याला प्रभूच्या आज्ञा पाळावं लागेल. परंतु आपल्याला ते भय धरायची गरज नाही, कारण प्रभूने तुमच्यावर आणि माझ्यावर कृपा केलेली आहे. देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम केलेलं आहे. देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वतःचा एकुलता एक पुत्राचा बली दिलेला आहे, सॅक्रिफाईस दिलेला आहे प्रियानो. आणि प्रियानो, हा हिब्री लोकांस पत्र याचा लेखक सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हे महान याजक आहे. त्यांना कुठल्या प्रकारची क्वालिफिकेशनची गरज नव्हती. प्रभू येशू ख्रिस्ताला कुठल्या प्रकारच्या बंदिशची गरज नव्हती. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःच्या पापांची क्षमा करण्याची आवश्यकता नव्हती प्रियानो. असं महान प्रभू परमेश्वर आहे प्रियानो, असं त्याला सिद्ध करायचं आहे. ही वॉन्ट टू प्रूव्ह द सुपिरियरिटी ऑफ अ लॉर्ड जीसस क्राइस्ट त्याच्या या पत्रामध्ये. आणि प्रियानो, हे जे वचन वाचला त्याच्यामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे. आणि आपण बघतो की यिर्मया संदेश याचं पुस्तक, त्याचं 31वा अध्याय आणि 31 ते 34 वचन, पूर्ण हे भाग ते आपण जे वाचलेलं आहे ते पूर्ण ते जुन्या करारमधून ते डिराईव्ह केलेलं आहे. यिर्मया संदेश याचं पुस्तक, बुक ऑफ प्रॉफेट जेरमाया चॅप्टर 31 वर्स 31 टू वर्स 34, पूर्ण भाग या इब्री लोकांस पत्रचा लेखकाला पूर्ण ज्ञान होतं प्रियानो जुना कराराचं. म्हणून ते पूर्ण ते हे जे कोटेशन जुन्या करारामधून घेऊन इथे या भागामध्ये 8व्या चॅप्टरमध्ये त्यांनी ॲड केलेलं आहे प्रियानो. आणि तो बोलत आहे ह्याला धरून तो बोलतो की जेव्हा यिर्मया प्रबोधकाने हे भविष्यवाणी केलेली आहे किंवा देवाचे वचन त्याच्याकडे आलं आणि त्यांनी असं सांगितलं, त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आले नव्हते, त्याच्या आधीच हे भविष्यवाणी केलेली, आणि त्यांनी सांगितलं की जगाचा तारणहार येणार आहे आणि ते नवीन करार किंवा जगाचा मसिया, द मसाया इज गोइंग टू कम अँड ही इज गोइंग टू सेट अ न्यू कव्हेनंट ऑफ गॉड. आणि जे जुना करार होतं ते इट इज गॉन आउटडेटेड. त्याच्यामध्ये आपण बघतो की त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्टरी त्यांना देवाला मिळाले नाही, त्याच्यामध्ये परफेक्शन देवाला प्राप्त झालं नाही, म्हणून नवीन करार स्थापन केलेला आहे प्रियानो. न्यू कव्हेनंट जीसस क्राइस्ट हॅज सेट. आणि त्याच्यामध्ये काय खामी राहणार नाही, परंतु हे सर्वदा राहणारा हे जे करार प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे हे स्थापन झालेले आहे प्रियानो. हे कृपावर, देवाच्या प्रीतीवर आणि सर्व चांगल्या वस्तूवर, आणि आपल्याला कुठल्या प्रकारची दहशत किंवा टेरर आपल्याला अनुभव करायची गरज नाही. प्रभू तुम्हाला आणि मला श्राप देणार नाही, परंतु त्याच्या आशीर्वादाने तुम्हाला आणि मला तृप्त करणार आहे प्रियानो. आणि जेव्हा आपण प्रभूच्या आज्ञा पाळतो तेव्हा देव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. परंतु असं त्याचा अर्थ असं नाही की आपण देवाला घेऊ. प्रियानो, हळूहळू कोविड-19चा पसार हळूहळू वाढत चाललेला आहे. खूप साऱ्या लोकांच्या लोकॅलिटीमध्ये पण आलेला आहे, जसं आमच्या लोकॅलिटीमध्ये आलेलं आहे. आमच्या बाजूचं कंपाऊंडमध्येच 3 लोक कोविड-19 महामारीमध्ये ते
बरं होत आहे प्रियानो. वी नेवर नो. आणि ते आपल्या दारासमोर पण येऊन उभा राहील आणि त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला तयार व्हायची गरज आहे प्रियानो. प्रियानो, उद्या खूप उशीर होऊन जाईल. आज तुम्हाला देव आणि मला देवाने ही वेळ दिलेली आहे आणि हे वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आलेलं आहे प्रियानो. त्याच्यासाठी आपल्याला सावध व्हायचे आहे प्रियानो. प्रियानो, हे प्रभूचा महिमा, प्रभू येशू ख्रिस्ताचा महिमा किती अनेक गोष्टी, नवीन नवीन प्रकारच्या थॉट देऊन तो प्रभू येशू ख्रिस्ताचं किती महत्त्व तो सांगत आहे प्रियानो. हे किती सुंदर विचार आहे, अति सुंदर. मी असे कधीच विचार केले नव्हते प्रियानो. आणि असे सुंदर सुंदर विचार आपल्याला बायबल स्टडीमधून आपल्याला प्राप्त होत आहे. म्हणून देवाचा आपण महिमा करू. आणि देवाने तुम्हाला आणि मला ही वेळ दिली, त्याच्यासाठी आपण त्याचा उपयोग, आम्ही सदुपयोग देवाच्या महिमेसाठी करत राहू प्रियानो. आणि प्रियानो, पुढे बोलतोय की फरोशी लोक ते नियम पाळणारे लोक होते. आणि त्या फरोशी लोकांना सुद्धा त्यांनी मनामध्ये धरून त्यांनी सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त करार स्थापन करत आहे, एक नवीन प्रकाराचा करार. आणि ते करार आहे देवाची कृपा, देवाचं प्रेम आणि प्रभूने केलेलं अर्पण. आणि त्याच्याद्वारे आपल्याला देवाचं दर्शन झालेलं आहे. आणि ते नियम आपण पाळावे. एकमेकांना प्रभू येशू ख्रिस्ताची शुभवर्तमान सांगावी. पिता, पुत्र, आत्माच्या पवित्र आत्म्याने आपण बाप्तिस्मा लोकांना द्यावा. हे देवाचे कमांड आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचे कमांड आहे प्रियानो. आणि हे सर्व आहे प्रियानो. आणि नवीन करार जे प्रभू येशू ख्रिस्ताने स्थापन केलेलं आहे ते आपल्याला पापांपासून क्षमा प्राप्त करत आहे. आपल्याला अखंड प्रेम देवाचं प्राप्त झालेलं आहे आणि प्रभूची कृपा. प्रियानो, जुना करारमध्ये इस्रायल लोकांवर प्रभू कृपा दर्शन करत नव्हते. एक चूक झाली आणि त्यांना पूर्णतः पनिशमेंट त्यांना प्राप्त होत होती. मोशेने सर्व काहीतरी केलं. मोशेने फक्त त्याला त्या दगडाला ते काठी मारली. फक्त त्याला बोलायचं होतं पाणी निघ आणि ते पाणी निघणार होतं, परंतु त्यांनी ते काठीचा उपयोग केला. फक्त छोटीशी चूक होती. त्यांनी काही दुसऱ्या देवाचं नाव पण घेतलं नाही, परंतु ती काठी त्यांनी मारली आणि देवाने त्याला वचनाच्या प्रदेशमध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला मनाई केली आणि त्याला फक्त ते दर्शन दिलं पहाडावरून. आणि किती लोक मरण पावले, परंतु देव तुम्हाला आणि मला श्राप देत नाही, परंतु त्याची कृपा आणि मोठी कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो सेंड करत आहे, तो दाखवत आहे आणि आपल्या वर कृपा करत आहे प्रियानो. तर त्याला लाईटली घेऊ नये आणि त्याचं महत्त्व आपल्याला समजायला पाहिजे की देव आपल्याला किती एक चान्स देतो. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 1000 वेळेस प्रभू तुम्हाला आणि मला चान्स देत आहे प्रियानो. आणि एकदा ते ग्रेस पिरियड संपलं तर मग ते काय होणार नाही. काय पण करू आपण, किती डोकं फोडलं तर काय होणार नाही प्रियानो. आजच वेळ आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आणि आपण सावध बाळगू प्रियानो. हे जे करार प्रभू येशू ख्रिस्ताने केलं आहे ते मफतमध्ये आलं नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःच्या जीवाचा बली द्यावं लागलं आणि ते अपमान तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन करावं लागलं. आणि क्रूर मार आणि ते काट्याचा मुकुट आणि वधस्तंभावर खिळे टाकून त्यांनी मृत्यू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन केलं प्रियानो. विचार करा प्रियानो, गुड फ्रायडेच्या जे दुःख प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केलेलं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे नजरेसमोर तुम्ही आणा आणि आजच तुम्हाला आणि मला पश्चाताप करण्याची गरज आहे. आओ आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, पुन्हा एकदा आम्ही तुझा जवळ येतोय प्रभू येशू ख्रिस्त आमच्या सर्वस्व आहे, आमच्या तारणारा, आम्हाला मसिया, आमच्या प्रमुख याजक आणि प्रभू नवीन करार देणारा परमेश्वर, जो अर्पिलेला कोकरा, सर्वच काय तूच आहे प्रियानो, मार्ग, सत्य आणि जीवन. आणि प्रभू आम्ही पश्चाताप हृदय तुझ्या जवळ येतोय प्रभू आम्ही खूप पाप केलेलं आहे प्रभू, आम्ही तुझ्या मार्गामधून भटकून गेलेलो आहे प्रभू. तू आमच्यावर कृपा कर प्रभू आमच्या सर्वांच्या पापांची तू क्षमा दे. आणि प्रभू जे संबंध जे बिघडून गेलेले ते प्रभू पुन्हा एकदा तू स्थापन कर. आणि प्रभू आम्हाला तुझं दर्शन होऊ दे, आम्हाला तुझी वाणी ऐकू दे. आणि प्रभू तू आम्हाला तुझ्या मार्गामध्ये चालव, तुझा मार्गाचा प्रकाश तू आमच्या जीवनावर पाड प्रभू. आणि प्रभू आम्हाला सर्वांना तुझी कृपेमध्ये आणि तुझ्या आशीर्वादमध्ये पुढे घेऊन जा अशी विनंती करतो प्रभू. सर्व काही मान महिमा तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. पण आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझी इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे
जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमचे अपराध तू मला क्षमा कर. आम्हाला परीक्षेत न आण नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाबाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांवर राहो. आमेन. प्रियांनो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड ब्लेस यू.